एक महत्त्वाची बातमी। धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंना पोलिसांनी गेटवरच रोखल्याचं कळत आहे। तर अजय मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते आणि त्याच वेळी त्यांना गेटवरच रोखण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या डीपीडीसीची ही बैठक सुरू आहे आणि अजितदादांच्या उपस्थितीत ही डीपीडीसीची बैठक सुरू आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्या भावाला म्हणजेच अजय मुंडे यांना गेटवरूनच परत पाठवण्यात आले। सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। काही जण आंदोलन करण्याच्या तयारीत होते, त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी नजर ठेवलेली आहे। दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांना पोलिसांनी गेटवरच रोखल्याचं कळतंय। नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांना गेटवर रोखण्यात आलंय हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहू शकतोय पोलिसांचा कडक बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचं वातावरण खरं तर तापलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचं वातावरण ढवळून निघालं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या घडामोडी घडतायत। आपण पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या डीपीडीसीची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी खरं तर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे आलेले होते, मात्र त्यांना गेटवरच रोखण्यात आलेलं आहे। पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखलेलं आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय, नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांना रोखण्यात आलं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं